नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्र सरकारनं जानेवारी 2025 मध्ये 8th पे कमिशन म्हणजेच 8वा वेतन आयोग गठीत करण्यास मान्यता दिली होती। आता देशभरातील कोट्यावधी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स यांचं हे लक्ष आयोगाच्या निर्णयाकडे लागलेलं आहे। सध्या आयोगातील सदस्यांची नावं अद्याप जाहीर झालेली नाहीत, त्यामुळे सर्व नियम ही अंमलबजावणी प्रक्रिया सुरू होण्यासाठी अजून थोडा वेळ त्यामुळे लागू शकतो। यामध्ये आता थेट फायदा कोणाला होणार आहे, तर केंद्रीय कर्मचारी ज्यांची संख्या 50 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना आणि पेन्शनर्स ज्यांची संख्या 65 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना। वेतन आयोग पगारातील वाढ, पेन्शन, भत्ते आणि इतर वित्तीय लाभांची पुनर्रचना यामध्ये केली जाणार आहे। तर आता यामध्ये पगार किती वाढू शकतो, तर 1.8चा फिटमेंट फॅक्टर विचारात घेतला तर सुमारे 80% वाढ सॅलरीमध्ये शक्य आहे। यामध्ये मंत्रालयांचं फ्रेमवर्क तयार करण्याचं काम सुरू आहे। यामध्ये वित्त मंत्रालय, गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय यांचं इन्क्लुजन आहे। आयोगाच्या स्थापनेपासून ते शिफारशीच्या अंमलात येण्यापर्यंत साधारण 2 ते 3 वर्षांचा कालावधी लागू शकतो। 8th पे कमिशनची अंमलबजावणी ही जानेवारी 2026 पासून होऊ शकते अशी माहिती देखील सध्या समोर आलेली आहे। म्हणजेच 8व्या वेतन आयोगामुळे बेसिकमध्ये पगार वाढ होणार आहे, त्यानंतर अलाउन्सेसमध्ये देखील वाढ होणार आहे आणि पेन्शनरचे लाभ देखील वाढवले जाणार आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये तब्बल 80% वाढ होण्याची शक्यता आहे। तर हा 8वा वेतन आयोगामुळे घडणारा बदल आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।